नमस्कार, मी डॉक्टर दीपक सोळसे। आज आपण त्वचाविकारामधील एक अतिशय त्रासदायक आजार, जो की सांगता येत नाही आणि बोलता येत नाही अशा प्रकारचा तो आजार आहे। आणि तो आजार म्हणजे गच्च करणं, ज्याला आपण व्यावहारिक भाषेत नायटा म्हणतो। तर हा नायटा अतिशय त्रासदायक आहे। याच्यामध्ये खूप खाज येते आणि रुग्ण अतिशय कासावीस होतो। हा नायटा प्रामुख्याने शरीरातील जे इंग्वायनल रिजन, ज्याला आपण मांड्या म्हणा, जंगा प्रदेशी म्हणा, किंवा मग नितंबच्या ठिकाणी, पार्श्वभागी या ठिकाणी याचं प्रमाण जास्त असतं। कारण की काय असतं की यामध्ये या जागेमध्ये घाम जास्त येतो आणि ते घाम जर वेळच्या वेळेला जर तुम्ही स्वच्छ केला नाही तर घाम त्या ठिकाणी जिरला जातो आणि त्याच्यापासून गच्चकरण तयार होतं। त्याचप्रमाणे अंगावर जर ओले कपडे तुम्ही घालत असाल तर ओले कपडे घातल्याने देखील त्या ठिकाणी बुरशी तयार होते आणि त्याचं नायटामध्ये रूपांतर होतं। आणि हा नायटा जर वेळेवर जर तुम्ही उपचार केले नाही तर तो वाढत जातो। कारण काय असतं की हे अवघड ठिकाणी दुखणं असल्यामुळे रुग्ण याकडे दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्यानंतर तो आजार बळावतो आणि मग तो बरा करण्यास थोडासा त्रासदायक ठरतो। त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्या शरीरावर असा चपटा आला आहे, त्याला खाज येते, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। लवकरात लवकर तुमचा तो आजार बरा होईल। तर या आजारासाठी मी स्वतः स्किन केअर ऑइल नावाचं एक ऑइल बनवलेलं आहे, जे की तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या गच्च करण्याच्या ठिकाणी जर लावलं तर तुमची खाज वगैरे कमी होण्यास मदत होते, चट्टा पण कमी व्हायला मदत होते। आणि याच औषधासोबतच माझे काही औषधं आहेत, ते जर तुम्ही रेग्युलर घेतले तर तुम्हाला या औषधापासून 100% आराम मिळतो आणि पुन्हा हा आजार होत नाही। इतर पॅथीबद्दल मी बोलणार नाही, पण पुन्हा हा आजार होत नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। धन्यवाद।